बॅक हँड अरेबिक डिझाईन मी काढणार आहे। बॅक हँडवर सुरुवात मी इथून करते। स्पायरल काढला, स्पायरलवर डॉट आणि साईडनं हम्स काढला। आता इथे मी हार्टवाले शेपचे फ्लावर्स काढणार आहे। या हार्ट्सवाले फ्लावर्सचा मी 3 बंच करणार आहे। हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला मस्तपैकी एक अरेबिक डिझाईन शिकवणार आहे। अरेबिक डिझाईन मी इथून स्टार्ट करून तर इथे या बोटापर्यंत आणणार आहे। तर अजिबात व्हिडिओ स्किप न करता तुम्ही व्यवस्थित तो संपूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून मी तुम्हाला कोणत्या प्रकारची कशी डिझाईन काढलेली ती व्यवस्थित डिटेलमध्ये कळायला मदत होईल। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया। इथनं असं लाईन घ्यायची, मध्ये टर्न करायचं, परत वरती घ्यायचं आणि परत खाली टर्न करायचं। अशा प्रकारे हा फ्लावर्स काढायचा आहे। परत इथे स्पायरल काढला, डॉट दिला आणि नंतर ना हम्स काढलेत। सेम त्याच प्रकारे लाईन्स मध्ये टर्न, परत वरच्या साईडनं जाऊन परत खाली लाईन्स आणायची। अशा प्रकारचा हा हार्टवाला शेप आहे। आता हे 2 फ्लावर्स काढून झाले। आता इथून मी तिसरा फ्लावर्स काढते। बघा अशा प्रकारे इथून घेतला। आता इथे हम्स काढून घ्यायचेत। हम्स काढून झाल्यावर परत हार्टवाले शेप, हे फ्लावर्स काढून झाल्यावर आता फ्लावर्सच्या मध्ये शेडिंग करायची। शेडिंग लाईन्स अशी एक लाईन्स काढायची। लाईन्सवरनं लाईन्स काढायची नाही। तुमची जी लाईन्स काढून झाली परत त्या लाईन्सवर कोण दुसऱ्यांदा घेऊन जायचं नाही। एक लाईन्स अगदी क्लिअर आणि शार्प आली पाहिजे। अशा प्रकारे जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। तर आता इथे मी फ्लावर्सला बोल्ड करून घेते साईडने। बघा अशा प्रकारे बोल्ड करताना व्यवस्थित बोल्ड करायचं आहे। फ्लावर्स खराब होणार नाही बोल्ड करताना, याची काळजी घेऊनच तुम्हाला फ्लावर्स बोल्ड करायचे आहेत। तर फ्लावर्स कशा प्रकारे बोल्ड करावे, तर लाईन्स आहे तिथे अंगठ्याचा कोनवर प्रेशर कमी, परत वरती आल्यावर अंगठ्यावरचा कोनवर जरा जास्त प्रेशर देऊन परत खाली येताना लाईन्सवर अंगठ्याचा प्रेशर कोनवर कमी, असं प्रेशर कमी जास्त करत ह्या लाईन्स बोल्ड करायच्या आहेत। आता मध्ये डॉट। आता इथे काय करायचं ते बघा। आता इथून मी एक कोयरी काढणार आहे अशा प्रकारे। परत इथून लाईन्स घेऊन इथे याला टर्न घेऊन आतमध्ये इथे जॉईन करायची। परत इथे एक लाईन्स घेणार आहे, लाईन्स आणि इथे डॉट दिल्यावर इथे मध्ये पण एक डॉट देऊन इथे एक चोच काढणार आहे अशा। तर चोच काढून झाल्यावर मी आता इथे हम्स काढणार आहे। हम्स बघा अगदी छोटे काढायचे आहेत। हम्स काढून झाल्यावर आता इकडे मी अजून एक छोटीशी कोयरी काढणार आहे। इथलं टर्न घेऊन याला इथं जॉईन केला आणि इथून एक राऊंड घेऊन इथे मध्ये टर्न घेतला। आता इथे डॉट आणि याला इथून असं टर्न घेऊन इथे खाली परत जॉईन केला। याला पण सेम, फक्त पहिला तो मोठा होता आणि दुसरा हा छोटा काढला आणि इथे याला लाईन्स आणत वरती लीवसारखा आकार दिला। याला फिल करून घेते। फिल झाल्यावर इथे हम्स काढले आणि इथनं स्वर्ल काढते। स्वर्ल काढून झाल्यावर मध्ये डॉट आणि हम्स। आता इथे हम्स आलाय म्हणजे इथे फ्लावर्सच येणार आहे। फ्लावर्स हार्ट्सवाला काढलाय, नंतर त्याला मी बोल्ड करून घेते। बोल्ड करून झाल्यावर मध्ये शेडिंग करायची। लाईन्सवाली शेडिंग आहे आणि शेडिंग झाल्यावर मध्ये डॉट द्यायचं आहे। आता इथे ही कोयरीला मी फिल करून घेते। तर फिल करायच्या आधी सर्वात आधी तुम्हाला सांगितलं आहे की कोयरी डिझाईन कधी पण फिल करताना मध्ये छोटे हम्स काढून घ्यायचे, म्हणून मी ते साईडने हम्स काढून घेते आणि मध्ये झिगझॅगवाला चेक काढणार आहे मी ते। बघा अशा प्रकारे। याच्या आधी मी तुम्हाला झिगझॅग कशा प्रकारे काढतात हे शिकवलेलं आहे। आणि आपल्या रोहिणी मेहंदी आर्ट या छोट्याशा क्यूटच्या फॅमिलीमध्ये आज जो कोणी नवीन मेंबर आहे, जो पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघतोय, तर त्यांना मी एकच विनंती करेल की तुम्हाला पण आपल्या फॅमिलीचा मेंबर बनायचं असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, तर तुम्ही आपल्या चॅनलचे मेंबर बनू शकता। आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले, जेणेकरून आपल्या क्यूटच्या फॅमिलीचे क्यूटचे मेंबर कोण झालेत हे मला कळेल।
आता या कोयरीमध्ये मी स्वल काढला आहे. सोलमध्ये डॉट देऊन डबल हम्स काढून घेतलेत आणि डबल हम्सवर बॉक्सवाली ही डिझाईन क्रिएट केली आहे. बघा, अशा प्रकारे हे मी कोयरीची पूर्ण डिझाईन फिल करून घेतलेली आहे. तर आपली ही कोयरीची इथे डिझाईन फिल करून झाल्यावर मी याला परत बोल्ड करते, जेणेकरून आपली डिझाईन आणखीन सुंदर दिसेल. आता इथे काय करायचं ते व्यवस्थित बघा. इथून असं एक मी व्हाईन्स काढला, त्याला इथे फोल्ड केलं आणि मध्ये बारीक ठेवायचं आहे लाईन्स. परत लाईन्स देऊन वरती डॉट, परत इथे एक व्हाईन्स, फ्लावर्स, नंतर कोयरी काढायची. एवढंच काही जणांना माहिती आहे. तर ज्यांना माहिती नाही, जे बिगनर्स आहेत त्यांना सांगते, फ्लावर्स नंतर तुम्ही अशा व्हाईन्सही काढून डिझाईन क्रिएट करू शकता, अरेबिक डिझाईन. नंतर परत एक कोयरीनंतर याला लाईन्स घेऊन मध्ये टर्न केलं. कोयरीमध्ये आता मी फिलिंग करून घेते. त्यासाठी सर्वात आधी साईडने हम्स काढले. हम्स काढल्यानंतर चेक काढते. चेक काढण्यासाठी आडव्या उभ्या लाईन्स देऊन मध्ये छोटे छोटे डॉट दिलेत. आता इथनं अजून एक लाईन्स, तिला टर्न घेऊन एक लीवची डिझाईन क्रिएट केली. त्या लाईन्सवरनं हम्स काढले आणि इथे स्पायरलमध्ये डॉट आणि हम्स आणि परत हार्टवाला फ्लावर्स. आपले मेहंदीचे क्लासचे व्हिडिओ एक दिवस आड येतात, हे तुम्हाला माहितीच आहे. आणि त्याच्या मधल्या दिवशी मी तुम्हाला हातावरच्या अशा नवनवीन डिझाईन शिकवणार आहेत. अशा युनिक वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन एक दिवस आड आपले क्लासेस असतात, त्याच्या मधल्या दिवशी हे सगळ्या डिझाईन मी तुम्हाला सांगणार आहे. आणि आशा आहे की तुम्ही नक्कीच तुमच्या हातावर ही डिझाईन काढाल किंवा दुसरं कोणाच्या हातावर तरी नक्कीच ट्राय कराल. तर इथे बोटावर फील करून घ्यायचं आहे पूर्ण फिलअप. मेहंदी फील करताना तुम्ही अशा कोणत्या चुका करता की जेणेकरून तुमच्या डिझाईनमध्ये फिनिशिंग येत नाही, व्यवस्थित ही डिझाईनला क्लॅरिटी येत नाही, तर अशा कोणत्या चुका आहेत त्यासाठी मी एक व्हिडिओ करणार आहे. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्यवस्थित फिलिंग करण्यासाठी खूप महत्त्वाचे पॉईंट आणि मुद्दे सांगणार आहे. आता या बोटांवर मी डिझाईन काढून घेते. इथे 3 पान काढले आणि 3 पानांना बोल्ड केले आणि खाली 3 पानं काढले होते, त्या पानांना मी खाली वेल दिले बोटांवर आणि बाकीचे बोटे सेम प्रकारचे काढले 3 पानांचे. आता साईडला मी इथे 4-4 डॉट देते. जिथे जिथे जास्त मला जागा रिकामी वाटते हातांवर तिथे मी 4-4 डॉट देऊन देते. तर बघू शकता किती सुंदर आणि युनिक ही आपली अरेबिक मेहंदी डिझाईन तयार झालेली आहे. तर डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. तर चला परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.